आणि आता एक मोठी बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी। गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात अनेक भागात वळीव पावसानं हजेरी लावली आहे। या पावसाचा जोर आज गुरुवार 8 मे रोजी देखील कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। हवामान तज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या माहितीनुसार मुंबईत गुरुवारी मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आलाय। कोकण, मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात 11 मे पर्यंत वळीव पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विशेषतः रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव राहणार आहे। हवामान अभ्यासक अश्रेया शेट्टी यांनी सांगितलं की दक्षिण महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता असून महामुंबई परिसरात शुक्रवार नंतर पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे। हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांच्या माहितीनुसार विद्यमान हवामान बदलांमुळे राज्यातील बहुतांश भागात तापमानात लक्षणीय घट झाली आहे। विशेषतः दुपारच्या कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसनं घट झालेली असून त्यामुळे उन्हाचा तीव्रपणा कमी जाणवतोय। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा परिणाम स्पष्टपणे जाणवतो। राज्याच्या विविध भागात केवळ कमाल तापमानच नव्हे तर किमान तापमानातही मोठी घट झाली आहे। चंद्रपूर वगळता संपूर्ण विदर्भात तापमान 4 ते 6 अंशांनी तर धाराशिव वगळता संपूर्ण मराठवाड्यात 3 ते 5 अंशांनी घसरलेला आहे। जळगावमध्ये 6.5, अलिबागमध्ये 5.8, डहाणूमध्ये 5.2, कुलाबामध्ये 3.7 आणि सांताक्रूजमध्ये 2.4 अंशांनी तापमानात घसरण नोंदवली गेली आहे। ही स्थिती 12 मे पर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलेली आहे। अचानक होणाऱ्या गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलंय। तसंच मुसळधार पावसामुळे मुंबई व ठाणे परिसरात वाहतूक व्यवस्था व विजांच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो। नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि हवामान विभागाच्या सूचना लक्षपूर्वक पाळाव्यात असं आवाहन करण्यात आलेलं आहे।